खरं सांगतो कोणाची नजरच नाही लागली पाहिजे. अरे वर काय झालं इकडं? माझ्या बायकोला कोणाची सुद्धा नजर नाही लागली पाहिजे. असं वाटतं तुम्ही कायम माझ्या मिठीत असावं, कायम. मग तुम्हाला असं नाही वाटत आपल्याला माझ्यासारखं छान गोड बाळ असावं? मुलगा किंवा मुलगी काही चालेल. आता हिला कोण सांगणार मला या सगळ्यात नाही अडकायचंय बाई. जी बाई माझ्या गळ्यात पडते ती जगातून उठते. पण त्या आर्याला कोणीतरी आधीच वर पोचवलंय. तिच्या घरातून प्रेग्नन्सी रिपोर्ट शोधायला पाहिजेत. अहो बोला की काहीतरी. तुम्हाला नाही वाटत आपलं बाळ असावं? लालेजी आपण ह्याच्याविषयी बोललोय की. आता कुठं वर्ष तरी होऊ द्या लग्नाला, मग बघू ह्याचा विचार करू. थांबा, वर्षभर का थांबायचं? असा कुठं नियम आहे का? अहो नियम नसतो लालेजी, पण आपण बाळाविषयी याच्या आधी बोललो होतो की. बरं बाळ जन्माला घालायचं म्हणजे त्याचं वाढवून आलं, त्याचं शिक्षण आलं, त्यासाठी पैसा लागतो. आणि आपल्याकडे आहे का पैसा? तुमच्याकडे तरी आहे का पैसा? सांगा ना. नाही ना. अहो बाळ वाढवायचं म्हणजे शिक्षण आलं, त्याचं भवितव्य आलं, सगळं आलंच की. सगळ्यासाठी पैसा लागतो ना. आपल्या घरात कुणाकडेच पैसा नाही. दर आठवड्याला कोणीतरी दारावर उभं आहेच उधार द्या म्हणून. कुठून आणायचं एवढं पैसे? अहो पैसे कमवू द्या. माझं दिवस रात्र झटणं, जीवाचा आटापिटा करणं हे कशासाठी चाललंय? सगळं पैशासाठी. आणि मी हे जे सगळं करतोय का ती फक्त आणि फक्त पैशासाठीच करतोय लालेजी. पैसा येऊ द्या मग भाऊ बाळाचा विचार करू. हा पण त्याआधीच तुम्ही पळून गेलात तर? वांदे काय मग लाली, यावर्षी पान हलवायचा विचार आहे का नाही? हा बघू, चाललाय विचार. गोपाळ, हे गोपाळ कुठे गेलं? गोपाळ काय झालं? काय सरपंच कसली एवढी गडबड? गावात काय पुन्हा कांड झालं काय? अहो आप्पा, तसं काय नाही, काम होतं जरा गोपाळकडे. ऐ, पैशाची मदत वगैरे पाहिजे असेल तर अजिबात भेटणार नाही. अहो पैसे कशाला पाहिजेत? पैसे नाही, गोपाळ पाहिजे. म्हणजे ऍज अ सरपंच गोपाळला आग्रहाचं निमंत्रण द्यायला आलोय. कसलं निमंत्रण? ते देवळातलं दागिनं सापडले ते सगळ्यांना माहितीच आहे ना. मग त्याचं काय? ते गुरुजींना सुतक आहे ना. त्यामुळं देवळातलं दागिनं देवावर गोपाळच्या हस्ते चढवावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. नाही तुमचं बरोबर आहे सरपंच साहेब, पण कसं हे काय स्वतःला एवढा मोठा नाही समजत. अहो गुरुजी कुठं, मी कुठं. हो तर आलाय मोठा. तो तर लय आतल्या गाठीचा आहे. आणि तुम्ही ना त्याच्या नादाला लागू नका. तो राक्षसाच्या हातनं वय देवाला दागिनं चढवताय. अरे तुमच्या आकल्यावर ना राखेल ओतून पिटवून द्यावं. गोपाळ तुझ्या हातनच देवाला दागिनं चढलं पाहिजे. वय वय देवाला दागिनं तूच घालणार. जित्यार नको कशाला उगाच हो आता एवढे सगळे म्हणतात तर नका ना त्यांचं मन मोडू. आणि तसं पण देवाच्या अंगावर दागिनं चढवायला तुमच्यापेक्षा योग्य माणूस नाही या गावात. नाही तुम्ही सगळे म्हणताय ते पटतंय मला. बरं ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा आग्रह विनंती त्याला मान देतो मी. येतो पूजेला. चला. आता कसं, आता आमची काळजी मिटली.
तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोराला हात लावायची? आप्पा तुम्ही मध्ये पडू नका. देशमुख अहो जामकर साहेब झालं तरी काय ते तरी सांगा. जामकर, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही वय रे? माझा पोरगा काय रस्त्यावर पडला काय? हे बघ, माझा बाप अजून जित्ता हाय. तुझा पोलिसही सुरून जाईन मी आणि मग